स्टार्ट. प्रस्तुतचा अर्ज दरम्यानचे उत्पन्न व खर्च वसुलीकरिता दाखल करण्यात आला आहे. परिच्छेद. अर्जातील अर्जदाराचे थोडक्यात कथन असे आहे की मौजे मालवण, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग येथील मालवण नगर परिषद हद्दीतील मालवण म्युनिसिपल घर क्रमांक 1788 हा इमला कंसात यापुढे सदर इमल्यास सोयीकरिता वादग्रस्त इमला असे संबोधण्यात येते. कंसपूर्ण हा अर्जदाराच्या मालकीचा असून तो त्याने सामनेवाला याच्या विनंतीवरून त्याच्या व्यवसायाकरिता परवाना कराराने दिलेला होता. परवान्याची मुदत दिनांक 31/5/2008 रोजी संपली असता सामनेवाला याने वादग्रस्त इमला अर्जदाराच्या स्वाधीन केला नाही. या उलट अर्जदाराविरुद्ध सामनेवाला याने मालवण येथील दिवाणी न्यायालयात ताकीदीकरिता निशाणी दावा मुकदमा क्रमांक 95/2008 हा खोडसाळ दावा दाखल केला होता. त्या दाव्यात अर्जदाराने कब्जा मिळण्याची, दरम्यानचे उत्पन्न व अनुज्ञप्ती शुल्क मिळण्याची मागणी करून प्रतिदावा दाखल केलेला होता. मुकदमा क्रमांक 95/2008 हा दावा गुणवत्तेवर नामंजूर करण्यात येऊन त्यातील अर्जदार याचा प्रतिदावा मंजूर करण्यात आला. त्याप्रमाणे प्रतिदाव्याच्या हुकुमनाम्याच्या तारखेपासून 1 महिन्याच्या आत त्यातील मिळकतीचा खुला व मोकळा कब्जा सामनेवाला याने अर्जदार यास द्यावा. तसेच एप्रिल 2008 व मे 2008 या 2 महिन्याचे अनुज्ञप्ती शुल्क ₹3000 हुकुमनाम्याच्या तारखेपासून 1 महिन्याच्या आत अर्जदार यास द्यावयाचे आहेत आणि माहे जून 2008 पासून मिळकतीचा ताबा अर्जदार यास देईपर्यंतच्या काळातील दरम्यानच्या उत्पन्नाची स्वतंत्र चौकशी दिवाणी प्रक्रिया संहितेचे क्रम 20 नियम 12 क नुसार करण्यात यावी. अशा प्रकारचा न्यायनिर्णय दिनांक 30/12/2014 रोजी पारित झालेला आहे. परिच्छेद. अर्जदाराचे थोडक्यात पुढील कथन असे आहे की मुकदमा क्रमांक 95/2008 या दाव्यातील न्यायनिर्णय व हुकुमनाम्याविरुद्ध सामनेवाला याने ओरोस येथील माननीय जिल्हा न्यायालयात निशाणी क्रमांक 16/2015 हे अपील दाखल केलेले होते. ते अपील दिनांक 30/4/2015 रोजी गुणवत्तेवर फेटाळण्यात येऊन अर्जदारास अपिलाच्या कामी खर्च देण्याचा आदेश पारित झालेला होता. 16/2015 या अपिलातील न्यायनिर्णयाविरुद्ध सामनेवाला याने उच्च न्यायालयात मुंबई येथे दुसरे अपील क्रमांक 447/2015 हे दाखल केलेले होते. ते अपील देखील गुणवत्तेवर फेटाळण्यात आलेले आहे. माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशाविरुद्ध सामनेवाला याने अपील दाखल केलेले नाही. त्यामुळे मुकदमा क्रमांक 95/2008 यामधील दिनांक 30/12/2014 रोजीचा न्यायनिर्णय कायम झालेला आहे. सामनेवाला याने अर्जदार याच्याविरुद्ध खोडसाळ दावा दाखल करून वादग्रस्त इमल्याचा कब्जा मिळणेपासून सन 2008 ते सन 2016 पर्यंतच्या कालावधीपर्यंत विनाकारण वंचित ठेवलेले आहे. अर्जदारास
वादग्रस्त इमल्यात त्याचा नियोजन व्यवसाय करता न आल्याने त्याचे आर्थिक नुकसान झालेले आहे. सबब अर्जातील परिच्छेद क्रमांक 3 मध्ये नमूद केल्याप्रमाणे एकत्रित रक्कम रुपये 4,55,450 ही सामनेवाला याच्याकडून अर्जदारास वसूल होऊन मिळावी इत्यादी सर्व बाबी नमूद करून अर्ज खर्चासह मंजूर करण्याची विनंती अर्जदाराने केली आहे. परिच्छेद सामनेवाला याने प्रस्तुत अर्जाकरिता निशाणी क्रमांक 12 वर आपले म्हणणे सादर केलेले आहे. सामनेवाला याचे थोडक्यात असे म्हणणे आहे की अर्ज खोडसाळ असून कायद्याने चालण्यास पात्र नाही. अर्जदार यास अर्ज दाखल करण्याचा अधिकारच नाही. अर्जास दिलेले कारण खोडसाळ आहे. वादग्रस्त इमल्याबाबत मुकदमा क्रमांक 95/2008 या दाव्यापासून ते माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडील दुसरे अपील क्रमांक 447/2015 चे अपिलापर्यंत काम चालविल्यानंतर वादग्रस्त इमल्याचा ताबा अर्जदारास देण्याचा हुकूम झालेला असल्याने त्यास अनुसरून दरखास्त दाखल करून सदर इमल्याचा अर्जदाराने ताबा घेतलेला आहे. अर्जदार याने अवास्तव व भरमसाठ रक्कम मिळण्याची मागणी केलेली आहे. मुकदमा क्रमांक 95/2008 हा दावा दाखल होईपर्यंतचे वादग्रस्त इमल्याचे भाडे अर्जदारास पोहोच झालेले आहे. दावा दाखल झाल्यानंतरपासून अर्जदार हा सामनेवाला याच्याकडून वादग्रस्त इमल्याचे भाडे स्वीकारत नसल्याने सामनेवाला याने त्यास सदरचे भाडे मनी ऑर्डरने पाठविण्यास सुरुवात केली. तथापि अर्जदार याने मनी ऑर्डरची रक्कम स्वीकारली नाही. तरीही सामनेवाला याने अर्जदार यास वादग्रस्त इमल्याचे दरमहा भाडे रुपये 1500 मनी ऑर्डरने पाठविणे चालूच ठेवले होते. अशा प्रकारे भाड्याची रक्कम अर्जदारास पाठवून देखील ती त्याने स्वीकारली नसल्यामुळे अर्जदारास पुन्हा सामनेवाला याच्याकडून रक्कम मागता येणार नाही. वादग्रस्त इमल्याचे भाडे म्हणजे दरम्यानचे उत्पन्न नसल्याने अर्जदार यास दरम्यानचे उत्पन्न म्हणून सामनेवाल्याकडून अर्जात नमूद केल्याप्रमाणे रकमेची मागणी कायद्याने करता येणार नाही. अर्जदार याने वादग्रस्त इमल्यामध्ये कोणत्या व्यवसायातून किती उत्पन्न मिळाले याबाबत अर्जात काहीच भाष्य केलेले नाही किंवा तपशीलही दिलेला नाही. त्यामुळे केवळ अर्जदार याच्या म्हणण्यानुसार दरमहा रुपये 3000 एवढे उत्पन्न निश्चित करता येणारे नाही. तसेच सदर अर्जात अर्जदाराने न्यायालयीन खर्च, पोलीस संरक्षणासाठी भरलेला खर्च व वीज बिलाचा खर्च इत्यादी मिळण्याची मागणी केलेली आहे. तथापि सदरील मागणी ही दरम्यानचे उत्पन्न या संज्ञेत येत असल्याने ती कायद्याने मंजूर करता येणार नाही. सबब अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा इत्यादी सर्व बाबी नमूद करून अर्ज खर्चासह नामंजूर करण्याची विनंती सामनेवाला याने केली आहे.